नमस्कार. निक्की तंबोळीने काढली सूरजची लायकी, त्यावरून पॅडी दादाने दाखवला त्यांचा रौद्र अवतार आणि केली निक्कीची बोलती बंद. तर मित्रमैत्रिणींनो, निक्कीचा सूरजचा आणि पॅडी दादाचा काय किस्सा हा मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला माहितीच आहे, अरबाज गेल्यापासून निक्की तंबोळीचा सकाळपासून मेलोड्रामा बिग बॉसच्या घरात चालू आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला तर माहित आहे सूरज किती नित्तळ मनाचा आहे, एकदम पाण्यासारखं नित्तळ मन आहे त्याचं. तर सूरज तिच्याकडे गेला आणि सूरज तिला बोलला, तू स्वतःला एकटं नको समजू, आपण सगळे फॅमिली आहोत, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत, मी सुद्धा तुझ्यासोबत आहे. यावर निक्की नुसतं डोकं हलवते. त्यावर सूरज बोलला, तू ज्या पण टास्कमध्ये खेळशील मी तुझ्यासोबत आहे, फक्त चुकीचं खेळू नकोस, बरोबर माणसांसोबत खेळ आणि चांगल्यासाठी खेळ. आणि यानंतर मित्रमैत्रिणींनो, निक्की तिथे हो म्हणाली आणि म्हणाली, हो रे माझ्या भावा, तू कायमच माझ्यासोबत आणि तुझ्यासाठीच तर मी घरात थांबलेली आहे, नाहीतर मी बिग बॉसला म्हणून घराच्या बाहेर गेले असते, जसं काही हिने बिग बॉसच विकत घेतलेला आहे असं म्हणते. तर त्यानंतर मित्रमैत्रिणी ती सूरजने जो तिला दिलासा दिला निक्कीला आणि तिथून निघून गेला सूरज. तर त्यानंतर निक्की गेली अभिजितकडे आणि अभिजितला म्हणाली, अरबाजची जागा आता हा कचरा घेईल का? म्हणजे ती सूरजला कचरा म्हणाली. कचरा म्हणजे ती सूरजला उद्देशून कचरा म्हणाली. त्यावर अभिजित बोलला, तुला नेमके म्हणायचे काय? त्यावर निक्की बोलली, सूरज माझ्याकडे आला, मला म्हणत होता की अरबाज गेला तर काय झालं, मी आहे ना तुझ्यासाठी, तर मग आता याची आणि अरबाजचं कंपॅरिझन करायची का? कुठं अरबाज आणि कुठे हा तर घरातला कचरा आहे. असं ऐकताच अभिजितला पण खूप वाईट वाटलं. अभिजित बोलला, तू त्याला असं नाही बोलू शकत, तो मनाने खूप चांगला माणूस आहे. त्यावर निक्की बोलते, मनाचं काय मी लोणचं घालू का? असं बोलून ती तिथून निघून गेली. आणि हा सगळा प्रकार अभिजित दादाने पॅडी दादाला सांगितला. आणि पॅडी दादा तुम्हाला तर माहीतच आहे, सूरजला किती जीव लावतात, त्याला आपल्या मुलासारखं जपतात. जेव्हा त्यांच्या मुलाला निक्की कचरा बोलली, पॅडी दादा म्हणतात कचरा तिचा बाप असेल आणि ते डायरेक्ट निक्की तंबोळीकडे जातात आणि ते तिला म्हणतात, तू सूरजला कचरा कसं काय बोलली? कचरा तू असशील, तुझा बाप असेल. त्यावर निक्की आणि पॅडी दादामध्ये चांगलेच भांडण आपल्याला बघायला भेटणार आहे आजच्या भागामध्ये. कारण की पॅडी दादाने निक्कीचा बाप काढला आणि निक्कीने पण ज्या सूरजला पॅडी दादा मुलगा मानतात त्याच्याविषयी कचरा म्हणून उल्लेख केला. तर मित्रमैत्रिणी, तुम्हाला काय वाटतं, जे पॅडी दादा आणि निक्कीचे भांडण झालेले आहेत सूरजमुळे, त्यामध्ये सूरजने काय स्टँड घ्यायला पाहिजे? सूरजने निक्की विरुद्ध भांडलं पाहिजे का पॅडी दादाला म्हटलं पाहिजे कुठं तिच्या नादी लागता, जाऊ द्या बोलून, असं पॅडी दादाला शांत करायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा.